आज मी तुम्हाला आमच्या घरात वर्षानुवर्ष चालत आलेली कैरीच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. सीझन संपायच्या आत कैऱ्या आणा आणि विश्वास ठेवा, डोळे बंद करून ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. खूप टेस्टी असं लोणचं झालं होतं. आणि हां, नुसतं रेसिपी नाही तर लोणचं वर्षभर टिकवायचं कसं किंवा बुरशी नको लागायला काही टिप्स देणार आहे, त्यासुद्धा फॉलो करा. चला मग हे टेस्टी माझ्या आईच्या हातचं लोणचं कसं बनवायचं चला बघूया. पण त्याआधी माझ्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया आणि बघूया हे लोणचं बनवायचं तरी कसं. आता तुम्हाला इथं दिसतं आहे की आम्ही फोडी करून आणल्यात, पण फोडी करण्याच्या आधी काय केलं ते जाणून घ्या. बाजारामध्ये लोणच्याच्या कैऱ्या आता यायला लागल्यात, तर त्या घ्यायच्या, तिथल्या तिथं लगेच वॉश करून कापायच्या नाही. त्या कैऱ्या घरी आणायच्या आणि एक पूर्ण रात्रभर पाण्यात ठेवायच्या. जर वेळ नसेल तर 2-3 तास तरी ठेवा आणि नंतर स्वच्छ पुसून घ्या. पाण्याचा स्पर्श नाही झाला पाहिजे लोणच्याला. पाण्याचा स्पर्श झाला तर लोणचं खराब होतं. आणि हां, पाण्यामध्ये कैरी ठेवल्यामुळे काय होतं, जे काही कैरीतला चीक असतो तो पूर्ण निघून जातो. त्यानेसुद्धा आपलं कैरीचं लोणचं टिकायला मदत होते. पूर्णपणे स्वच्छ केली, पुसली की नंतर आपण त्याच्या फोडी करायच्यात. आता फोडी केल्यानंतर तर बघू शकता तुम्ही, आपण एकदम स्वच्छ पुसून घेतो आहे त्यांना. म्हणजे ती काही थोडीशी घाण लागलेली असते, आतली कोय फुटलेली असते, त्याने ते पूर्ण क्लीन करून घ्यायचे आपल्याला. सर्व फोडी पुसल्यानंतर एका कापडावरती अशा पसरवायच्यात आपल्याला आणि एक पूर्ण दिवस फॅनखाली कोरड्या करून घ्यायच्यात. म्हणजे जो काही फोडींमधला ओलावा आहे तो निघून जाईल आणि त्यामुळे सुद्धा आपलं कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकतं. चला आता एक पूर्ण दिवस या फोडींना फॅनखाली असंच सोडून देऊ. दुसऱ्या दिवशी आपण कैरीच्या लोणच्याचा मसाला बनवतोय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते जाणून घ्या आधी. साहित्यामध्ये सर्वप्रथम आपण घेतलं आहे बेडेकरचा रेडीमेड लोणचं मसाला 1 पॅकेट, बडीशेप, धना पावडर, साखर, मोहरीची डाळ, लाल तिखट, हळद, हिंग. इथे घेतले आपण नंतर खाली मेथी, लवंग, मोठी विलायची आणि मिरी. जे काही प्रमाण आहे ते तुम्हाला साईडला दिलेलं आहे आणि साईडला मीठ पण आहे, ते मीठचं नंतर मी सांगते तुम्हाला. आता जे काही जिन्नस घेतलेत आपण थोडे थोडे हलके भाजून घ्यायचे. सर्वात आधी आपण बडीशेप भाजून घेतलेली आहे, तिला साईडला काढून घ्यायचं आहे आणि एका रुमालवरती टाकायचं म्हणजे घाम नको यायला. नंतर आपण लवंग, मिरी आणि मोठी विलायची तिलासुद्धा आपण हलकं भाजून घेऊ. भाजल्यानंतर आपण काढून घेऊया. आता सर्वात शेवटी आपण भाजूया मोहरीची डाळ. मोहरीची डाळला आपल्याला जास्त भाजायचं नसतं, नाही तर ती कडवट होऊन जाते. फक्त गरम तव्यावरती 1-2 मिनटं परता आणि लगेच काढून घ्या. लालसर तर अजिबात होऊ देऊ नका. मस्त छान भाजली की लगेच काढून घ्यायचं आहे तिला पण. आणि इथे तुम्हाला साईडला दिसत असेल की आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे तेल आहे 1.25 किलो. ते गरम होते तोपर्यंत इथं आपण साईडला मेथी दाणा राहिला तो भाजायचा, तो पण भाजून घेतला आहे. आणि आता भाजतोय आपण मीठ घेतलं होतं आपण 1/2 किलो. आता मीठ का भाजायचं, मिठामध्ये सुद्धा थोडासा नॉर्मल ओलसरपणा असतो, तो काढून टाकायचा आहे आपल्याला. मीठ बघू शकता तुम्ही भाजल्यानंतर एकदम मोकळं झालेलं आहे. आता आपल्याला सर्व जिन्नस एकत्र करायचे. सर्वात आधी आपण परातमध्ये खाली मीठ टाकायचं आहे. नंतर आपण टाकतोय लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता ही हळद घरची आहे म्हणून थोडीशी तुम्हाला लालसर दिसते, हळद आहे पण ही. आपण हळद टाकली, नंतर आपल्याला टाकायची धना पावडर. जसं आपण लेअर करतोय ना सेम त्याच पद्धतीने करा. मीठ, हळद, लाल तिखट हे सर्व खालीच टाका. काय होईल, आपण आता गरम तेल टाकणार आहे, ते एकदम जळायला नको लगेच, म्हणून खाली टाकायचं आहे. धना पावडर टाकल्यानंतर टाकतोय आपण बडीशोप आपण भाजल्यानंतर थोडेसे दरदरीत मिक्सरमध्ये फिरून घेतले होते ते टाकायचे, सर्व टाकायचेत. आणि जेवढे जिन्नस काढले होते आपण प्रमाण ते सगळं घ्यायचं आहे. नंतर मोहरीची डाळसुद्धा फिरवून घेतली होती थोडीशी, तुम्हाला अख्खी टाकायची ना अख्खी टाकू शकता. नंतर लवंग, मिरी, मोठी विलायची ती भाजली होती ती पण टाकली पावडर करून. नंतर हिंग टाकलं आणि ते ही लवंग आणि मिरी थोडीशी आपण उरवली होती तेलात टाकण्यासाठी. आणि आता हा मसाला आणि साखर तर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. आणि हा लसूणसुद्धा लागणार आहे आपल्याला, ते सांगायचं राहिलं होतं. कुठून घेतलं आहे लसूण इथे आपण, जे काही प्रमाण आहे ते तुम्हाला खाली दिलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, बराच वेळ झाला आपलं तेल गरम होतं आहे, चांगलं धूर निघेस्तोवर आपण तेल गरम करून घेतले. आता हे गरम तेल आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. थोडं करत टाका. सर्व तेल लागणार आहे आपल्याला, पण 2-3 बॅचमध्ये टाका. सर्व चांगलं एकत्र करून घेऊया. आता आपण पुन्हा तेल टाकलेलं आहे आणि आता टाकतोय आपण बेडेकरचा रेडीमेड मसाला. इथे आपण एकच पॅकेट घेतलं आहे. तसं बघायला गेलं 1 किलो लोणच्यासाठी 1 पॅकेटचा वापर करतात, पण आपण 6 किलो लोणचं बनवतोय त्यासाठी आपण एकच पॅकेट घेतलं आहे. तसं तर आपल्या घरच्याच मसाल्याचं लोणचं छान होतं, पण थोडीफार मिक्स फ्लेवर येतो ना, तो छान लागतं आणखीन, म्हणून आपण एकच पॅकेट टाकायचं आहे. तुम्ही सुद्धा एकच टाका, म्हणजे मसाल्याची काही जी चव आहे ना ती एकदम बॅलन्समध्ये राहील. बरं, आता आपण टाकली साखरच का, गूळ का नाही.
जर तुमच्याकडे केमिकलयुक्त असा गूळ मिळत असेल तरच गुळाचा वापर करा, नाहीतर तुम्ही पण साखरच टाका. गुळामुळे ना शक्यतो लोणचं खराब होतं, खूप केमिकल असतं आता गुळामध्ये म्हणून. बऱ्याच वेळा तुम्ही विचार करत असाल की आपलं लोणचं खराब का झालं, तर गुळामुळे सुद्धा होतं. तर तुम्हाला साखर गूळ दोघी नाही टाकायचं तरी चालेल, जास्त दिवस टिकेल आणखीन. आपण तेल गरम केलं होतं ना, त्याचं थोडंसं उरवलं होतं, ते पुन्हा हलकं गरम केलं आणि त्यामध्ये टाकायची लवंग, मिरी, मेथी आणि जो काही लसूण घेतला होता आपण तो टाकायचा आहे. लसूण एकदम ब्राऊन नाही करायचं आहे, थोडासा त्याचा कच्चापणा निघाला की गॅस बंद करा आणि आता हे तेल पुन्हा या मसाल्यामध्ये टाकून सगळं चांगलं एकत्र करून घ्या. यातलं सुद्धा तेल आपल्याला थोडंसं उरवून ठेवायचं आहे, ते नंतर सांगते कशासाठी. तर मस्त छान एकत्र केलं, बघू शकता छान मसाला झालेला आहे. हा झाला आपल्या लोणच्याचा मसाला चटपटीत झणझणीत. आता हा तर झाला आपला लोणच्याचा मसाला रेडी. पण आपण काय केलं तर गरम तेल टाकले, त्यामुळे आपल्याला हा मसाला पहिले सुरुवातीला थंडा करून घ्यायचा आहे. पूर्ण थंडा, कोमट वगैरे काही नाही, पूर्ण थंड करायचं आहे. आणि त्या फोडी बघू शकता तुम्ही छान मस्त कोरड्या झालेल्या आहेत, त्या आपण एका परातमध्ये काढून घेतो आहे. आणि हा मसाला आपण फॅनखाली ठेवलेला आहे थंड करायला. 2-3 तास लागले चांगले थंड होण्यासाठी. बघू शकता आता पूर्ण थंड झाल्या होती. फोडी आपल्याला थोड्या थोड्या करून मिक्स करायच्या, म्हणजे प्रत्येक फोडीला आपल्याला हा खार मसाला चांगला लागला पाहिजे. सर्व मसाल्यामध्ये फोडी आपल्याला घोळून घ्यायच्यात. सेम याच पद्धतीने करा. आणि ज्या बरणीमध्ये आपण लोणचं भरून ठेवतो आहे ती बरणी आपण स्वच्छ धुवून उन्हात ठेवलेली होती, किंवा तुम्ही हिंगाचा जो धूर असतो ना तो दिला तरी चालेल. ते आपण मगाशी जे तेल उरवलं होतं ते थोडंसं टाकलं आणि बघू शकता एक एक फोडीला मसाला छान लागलेला आहे. आता हे मुरलं नाही म्हणून तुम्हाला कोरडं दिसते, मुरलं ना 1-2 दिवसात तेल सुटतं त्याला. आणि जे काय अजून तेल उरवलं होतं आपण ते सगळ्यात शेवटी आता सगळं टाकून दिलेलं आहे. जे काही लसूण तुम्हाला वरती दिसतोय, तुम्हाला वाटेल लसूण खूप जास्त झाला, पण नाही, प्रमाण जे काही आहे तेच वापरा तुम्ही सुद्धा, असंच लोणचं होईल तुमचं पण. लोणचं टिकवण्याच्या 2 गोष्टी, एक तर तेल जास्त पाहिजे आणि मिठाचं प्रमाण योग्य पाहिजे. या 2 गोष्टी आपल्या लोणच्याला जास्त दिवस टिकवतात. आणि हां, बुरशी का लागते, जर तुमच्या फोडी तेलाच्या वरती राहिल्या तर हमखास बुरशी लागणार. त्यामुळे लोणच्यामध्ये तेल जास्तच पाहिजे. आता 1-2 दिवसात मुरेल हे चांगलं, तेल सुटतं त्याला छान. आणि अजून एक गोष्ट, तेल जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही हलकं गरम करायचं तेल आणि ते टाकून द्यायचं. मस्तपैकी छान आपलं लोणचं तयार झालं आहे मुरल्यानंतर. बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.